आधी 2 चमचे धने टाकायच्यात. त्याच्यामध्येच 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा बडीशोप टाकून जाडसर असं पावडर करून घ्यायची. त्याच्यानंतर अर्धा किलो पोहे स्वच्छ चाळून घ्यायचेत. एका कढईमध्ये हे पोहे टाकून एक 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर अशा प्रकारे भाजून घ्यायचेत. तर हे मी साईडला काढते. एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूया. त्याच्यामध्येच 1 वाटी शेंगा टाकायच्यात आणि हे शेंगा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल, एकदा नक्की बघा. साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर डाळे भाजून झालेले आहेत. त्याच्यानंतरनं खोबरं पण लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तीळ, बारीक केलेला मसाला टाकून सगळं मिक्स करून याला पोह्यांना लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व मिक्स करून झालेलं आहे. अशा प्रकारे खमंग आणि कुरकुरीत असा पोह्याचा चिवडा आपला तयार आहे.